यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. माझ्या बंधूंनो आणि भगिनीनो, कोणत्या तरी साकार वस्तूची आस आपल्या हृदयात असते, ज्याचे आपल्याला आकलन करता येईल व ज्याच्या चरणी सर्वस्व अर्पण करता येईल असे काहीतरी आपल्याला हवे असते. म्हणून सगुण ईश्वर हीच मनुष्याची सर्वोच्च कल्पना होय. परंतु तर्काला ही कल्पना सहन होत नाही. ब्रह्मसूत्रातून चर्चेला गेलेला हाच तो प्राचीन प्रश्न आहे. द्रौपदीने अरण्यवासात युधिष्ठिराबरोबर याच प्रश्नाची चर्चा केली होती. जर दयाळू सर्वशक्तिमान असा सगुण ईश्वर असेल तर या जगात अशी नरकावस्था का आढळते? त्याने असे जग का निर्मिले? हा ईश्वर पक्षपाती असला पाहिजे? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. गोपींच्या प्रेमाचे वर्णन वाचताना या प्रश्नाचे एकमेव उत्तर सापडते. कृष्णाला कोणतेच विशेषण लावलेले त्यांना आवडत नसे. तो सृष्टीचा कर्ता आहे हे जाणण्याची जरुरी त्यांना वाटली नाही. तसेच तो सर्व शक्तिमान आहे इत्यादी गोष्टींची आवश्यकता त्यांना भासली नाही. त्यांना एकच गोष्ट कळत होती, ती म्हणजे तो अनंत प्रेममय आहे, एवढेच त्यांना पुरे होते. गोपी ह्या कृष्णाला वृंदावनातील कृष्ण म्हणूनच जाणत होते. मोठमोठ्या सैन्यांचा सेनापती व राजांचा राजा असूनही त्यांच्या दृष्टीने मात्र तो अखेरपर्यंत गोपालच होता. मला धन नको, लोकांचा परिवार नको, विद्वत्ता नको, इतकेच काय, स्वर्गाचीही मला इच्छा नाही. मला वारंवार जन्म घ्यावा लागला तरी चालेल, पण प्रभो, मला तुमच्याबद्दल उत्कट प्रेम वाटो. केवळ प्रेमासाठीच प्रेम वाटो. धर्माच्या इतिहासातील हा एक महत्वाचा टप्पा आहे. प्रेमाकरिता प्रेम, कर्तव्यासाठी कर्तव्य, कर्मासाठी कर्म आणि सर्वश्रेष्ठ अवतार जो श्रीकृष्ण, त्याच्या तोंडून या भारतभूमीमध्ये मानवाच्या इतिहासात अगदी प्रथमच हे तत्व बाहेर पडले. भीतीचा व प्रलोभनांचा धर्म केव्हाच मागे पडला आणि नरकाची भीती व स्वर्गीय भोगांचे प्रलोभन ही मानवी हृदयात स्वभावतः असूनही प्रेमाकरिता प्रेम, कर्मासाठी कर्म व कर्तव्यासाठी कर्तव्य यासारखी उत्तुंग ध्येये अवतीर्ण झाली. केवढे हे अलौकिक प्रेम! मी आताच तुम्हाला सांगितले की गोपींची भक्ती आकलन होणे फार कठीण आहे. आपल्यामध्येही असे मूर्ख कमी नाहीत की ज्यांना अशा अपूर्व कथानकातील वैशिष्ट्यपूर्ण आशय कळू शकत नाही. मी पुन्हा सांगतो की अपवित्र हृदयाचे व मूर्ख असे आपलेच काही बांधव आहेत की जे गोपी प्रेमाच्या या कथानकाला एक अत्यंत अपवित्र गोष्ट समजून त्याच्यापासून 10 हात दूर सरतात. त्याला मला एवढेच सांगावयाचे आहे की त्यांनी प्रथम स्वतःचे मन शुद्ध करावे. आणि तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे की गोपी प्रेमाची ही अद्भुत कथा सांगणारे दुसरे कोणी नसून स्वतः व्यासपुत्र शुकदेवच आहेत. ते जन्मतः शुद्ध होते, नित्य शुद्ध होते. अंतःकरणात जोवर स्वार्थवृत्ती आहे तोवर ईश्वर भक्ती अशक्यच. तोवर भक्ती म्हणजे एक प्रकारचा व्यापारच असतो. ईश्वरा, मी तुला काही देतो, तू मला मोबदल्यात काही दे. या लोकांचा ईश्वर म्हणतो, तू जर हे केले नाहीस तर मेल्यावर मी तुझी खबर घेईन, अनंत काळ मी तुला नरकाग्नीत जाळीन इत्यादी. जोपर्यंत अशा कल्पना डोक्यात आहे तोपर्यंत गोपींच्या प्रेमजनित विरह दुःखाची उत्कटता कशी कळणार? त्या ओठांचे एकदा तरी चुंबन मिळाल्यास किती चांगले होईल. ज्याला तुझ्या दिव्य चुंबनाचा लाभ झाला त्याची तुझ्याबद्दलची आतुरता नित्य वाढीच लागते. सर्व दुःखांचा लय होतो आणि केवळ तुझ्या व्यतिरिक्त अन्य सर्व गोष्टींबद्दलची त्याची अभिलाषा नाहीशी होते.
धनसंपत्ती, नावलौकिक यांच्या विषयीची आसक्ती प्रथम सोडा. तसेच या आपल्या क्षुद्र जगाविषयीची अभिलाषा प्रथम विसरा. मगच तुम्हाला गोपींच्या प्रेमाचे आकलन होईल. त्यांचे प्रेम इतके पवित्र आहे की सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय ते समजून घेण्याचा प्रयत्नच करू नये. पूर्णतया आत्मशुद्धी झाल्याशिवाय ते कळणे शक्यच नाही. मनामध्ये कामकांचन व नामलौकिक यांची अभिलाषा बाळगून व तिच्यामुळे प्रतिक्षणी मन हेलावून जात असता हे लोक गोपींचे प्रेम समजून घेण्याचा व त्यावर टीका करण्याचा बालिश प्रयत्न करत असतात. या प्रेमाची शिकवण देणे हेच कृष्णाच्या अवताराचे सार आहे. गीतेच्या महान तत्वज्ञानाचीही या प्रेमाच्या उन्मादाबरोबर तुलना होऊ शकणार नाही, कारण गीतेमध्ये साधकाला अंतिम ध्येयाकडे हळूहळू कसे जावे हे शिकवले. पण या गोपी प्रेमात भगवंताच्या आस्वादामुळे आलेला धुंदपणा आहे. त्यात भगवत प्रेमाने आलेला उन्माद आहे. तेथे गुरु शिष्य उपदेश शास्त्र आदी सर्व एक झाली आहे. ईश्वर स्वर्ग व भय या कल्पनांचा संपूर्णपणे विसर पडून गेला आहे. उरला आहे फक्त प्रेमाचा उन्माद. या सर्व गोष्टींची विस्मृती होऊन भक्ताला या जगात कृष्णाशिवाय काहीच दिसत नाही. प्रत्येक जण त्याला कृष्ण रूपच दिसतो. त्याचे स्वतःचेही मुख कृष्णासारखे दिसू लागते. अशा वेळी त्याचा आत्माही कृष्णाच्या रंगाने रंगून जातो. श्रीकृष्णाचा महिमा हा असा आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील क्षुल्लक तपशिलांवर आपला वेळ वाया घालवू नका. त्या जीवनाचे जे सार आहे, जो मुख्यांश आहे, तोच घ्या. कृष्णाच्या चरित्राविषयी काही ऐतिहासिक विसंगतीही असू शकतील, काही प्रक्षिप्त गोष्टीही त्यात असू शकतील. हे सारे खरे असेल, पण त्याचबरोबर या सर्व अपूर्व कल्पनांना काहीतरी आधार असलाच पाहिजे. आपण दुसऱ्या कोणत्याही महापुरुषाचे जीवन पाहिले तर आपल्याला आढळते की तो थोर पुरुष म्हणजे त्याच्या पूर्वी विद्यमान असलेल्या विचारांचेच केवळ विकसित स्वरूप असतो. आपण हेही पाहतो की त्याच्या देशात इतकेच काय, पण त्याच्या स्वतःच्याच काळात प्रचलित असलेल्या कल्पनांचा व विचारांचाच तो प्रचार करीत असतो. असा महापुरुष झाला की नाही याविषयी मोठा संदेह असू शकतो. पण श्रीकृष्णाच्या बाबतीत मी तुम्हाला आव्हान देतो की कर्तव्यासाठी कर्तव्य, प्रेमासाठी प्रेम व कर्मासाठी कर्म ही श्रीकृष्णाची स्वतःची मौलिक शिकवण नव्हती असे कोणीही सिद्ध करून दाखवावे. तुम्हाला हे मानावेच लागेल की ही शिकवण कोणत्या ना कोणत्या व्यक्तीची मौलिक अशी शिकवण असली पाहिजे. त्या व्यक्तीने या कल्पना, हे आदर्श दुसऱ्या कोणाकडूनही घेतलेले असणे शक्य नाही. कृष्णाच्या जन्माच्या वेळी या कल्पना सर्वत्र प्रचारात होत्या असे म्हणता येत नाही. भगवान श्रीकृष्णाने सर्वप्रथम त्यांचा विचार केला. त्यांचे शिष्य व्यास यांनी त्यांच्यापासूनच हे आदर्श घेऊन त्यांचा सामान्य जनांपर्यंत प्रचार केला. अशा प्रकारचे आदर्श मानवी भाषेत कधी वर्णिलेले नव्हते. व्यासांच्या ग्रंथामध्ये आढळणारी सर्वोच्च कल्पना म्हणजे गोपी जनवल्लभ. वृंदावनातील गोपींचा परमप्रेमास्पद ही होय. प्रेमाचा हा उन्माद जेव्हा तुमच्यात शिरेल, भाग्यशाली गोपींचा भाव जेव्हा तुम्हाला खरोखर समजेल, तेव्हाच प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. जेव्हा सर्व जग तुमच्या समोरून लोप पावेल, जेव्हा तुमच्या हृदयातील सर्व कामना दूर होतील, जेव्हा तुमचे हृदय पूर्णपणे शुद्ध होईल, जेव्हा दुसरे कोणतेही ध्येय तुमच्या समोर उरणार नाही, एवढेच नव्हे तर सत्यानुसंधानाची तुमची स्पृहा देखील जेव्हा गौण ठरेल, तेव्हाच तुमच्या ठाई प्रेमाचा तो उन्माद प्रकट होईल. अशा अनंत अहेतुक प्रेमाचे सामर्थ्य गोपींच्या ठाई वसत होते. हेच परमसाध्य होय. ते तुम्हाला प्राप्त झाले की तुम्ही सर्व काही मिळवले. आता आपण थोडे खाली येऊन गीतेचा उपदेष्टा जो कृष्ण त्याच्याविषयी विचार करू. आज भारतात वस्तुस्थितीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमच्यापैकी पुष्कळांना असे वाटते की गोपींचे कृष्णाविषयीचे प्रेम हे विचित्र प्रकारचे असून ते युरोपियन लोकांना पटणार नाही. डॉक्टर क्ष यांना ते आवडत नाही, म्हणून गोपीचे हे आख्यान आपण टाकून दिले पाहिजे. युरोपियन लोकांच्या मान्यतेशिवाय कृष्णाचे अस्तित्व कसे राहू शकेल? शक्यच नाही. महाभारतात 1-2 ठिकाणांव्यतिरिक्त गोपींचा उल्लेख नाही, आणि जो उल्लेख आहे तोही विशेष महत्वाचा नाही. द्रौपदीच्या प्रार्थनेत वृंदावनातील जीवनाचा उल्लेख आहे व दुसरा उल्लेख शिशुपालाच्या भाषणात आहे. तेव्हा हे सर्व प्रक्षिप्त उल्लेख असावेत. युरोपियन लोकांना अप्रिय असेल ते टाकून दिले पाहिजे.
गोपींचा उल्लेख एवढेच नव्हे तर कृष्णाचाही उल्लेख प्रक्षिप्त आहे. ठीक, व्यापारात मुरलेल्या या युरोपियन लोकांच्या बाबतीत धर्म सुद्धा व्यापारी स्वरूपाचा झाला आहे. इहलोकी काहीतरी करून ही सर्व मंडळी स्वर्ग प्राप्तीच्या प्रयत्नात आहे. व्यापाऱ्याला चक्रवाढ व्याज हवे असते. इहलोकात काही भांडवल गुंतवून परलोकी त्याची वसुली करण्याची त्याची कल्पना असते. खरोखरच त्यांच्या या अशा पद्धतीत गोपींना काही स्थान नाही. आदर्श प्रेमिक असा जो कृष्ण, त्याच्यापासून थोडे खाली येऊन गीतेचा उपदेश करणाऱ्या कृष्णाकडे आपण आता वळूया. वेदांवर गीतेपेक्षा अधिक चांगले भाष्य लिहिले गेले नाही व लिहिले जाणेही शक्य नाही. श्रुती किंवा उपनिषदे यांचा आश्रय समजणे कठीण आहे, कारण कितीतरी भाष्यकारांनी आपापल्या परीने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर श्रुतींचा जो प्रेरक आहे तो स्वतःच श्रुतींचा आशय समजावून देण्यासाठी गीतेच्याच उपदेष्ट्याच्या स्वरूपात आविर्भूत झाला. त्याने श्रुतींचा ज्या पद्धतीने अर्थ लावला त्या पद्धतीची भारताला आणि अखिल जगालाही अत्यंत आवश्यकता आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की नंतरचे शास्त्रांचे भाष्यकार गीतेवरही भाष्य करीत असता त्यांना काही ठिकाणी अर्थबोध होत नाही व पुष्कळदा आशय कळत नाही. गीतेत काय आढळते व नंतरच्या भाष्यकारांच्या भाष्यात काय आढळते? एखादा अद्वैतवादी भाष्यकार उपनिषदातील एखादा भाग घेतो, तेथे त्याला पुष्कळ द्वैतात्मक उतारे आढळतात. तो त्या सर्वांच्या अर्थाची ओढाताण करून त्याला आपल्या स्वतःच्या साच्यात बसविण्याचा प्रयत्न करतो. द्वैतवादी भाष्यकारापुढे जेव्हा अद्वैतात्मक उतारे येतात तेव्हा तोही त्यांची हवी तशी ओढाताण करून त्यांचा द्वैती पद्धतीने अर्थ लावू पाहतो. पण गीतेमध्ये श्रुतींच्या अर्थाची अशी ओढाताण करण्याचा प्रयत्न मुळीच आढळत नाही. भगवान म्हणतात, सर्वच श्रुती बरोबर आहेत, कारण मनुष्याची आध्यात्मिक प्रगती पायरी पायरीने होत असते. तो स्थूलापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मापासून सूक्ष्मतर विचाराकडे जात जात अखेरीस अंतिम लक्ष्य जे अनंत पूर्णत्व ते प्राप्त करून घेतो. गीतेत अशा प्रकारे वेदांचा अर्थ समजावून सांगितलाय. गीतेत कर्मकांडाचाही विचार केलेला आहे आणि असे दाखविले आहे की त्यामुळे जरी प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ती होत नसली तरी ते मोक्षास अप्रत्यक्षपणे उपकारक आहे व तेवढ्या अर्थाने ते ग्राह्य आहे. मूर्ती पूजा देखील ग्राह्य आहे. विधी अनुष्ठाने सर्व काही एका अटीवर ग्राह्य आहेत आणि ती म्हणजे चित्तशुद्धी ही होय. हृदय जर शुद्ध कपटहीन असेल तर उपासना ही ग्राह्य मानता येईल व ती आपल्याला अंतिम लक्ष्याकडे घेऊन जाईल. उपासनेचे सर्व प्रकार आवश्यक आहेत, अन्यथा ते अस्तित्वात आलेच नसते. आजकालचे काही लोक म्हणतात की धर्म व संप्रदाय हे काही ढोंगी व दुष्ट लोकांची निर्मिती असून त्यांनी हे सर्व स्वतःला पैसे मिळावे म्हणून निर्माण केले आहेत, पण हे खरे नाही. हे असले स्पष्टीकरण कितीही संयुक्तिक दिसले तरीही ते खरे नाही. आणि या प्रकारे धर्माची व संप्रदायांची निर्मिती झालेली नाही. मानवी आत्म्याची एक गरज म्हणूनच त्यांचा उदय झाला. निरनिराळ्या श्रेणींच्या मानवांच्या आशा व आकांक्षा यांच्या पूर्तीसाठी हे सर्व विभिन्न धर्म व संप्रदाय आहेत. त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यावेळी त्यांची आवश्यकता उरणार नाही त्यावेळी तेही लोप पावतील आणि जोवर त्यांची गरज आहे तोवर ते राहतीलच. मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कितीही प्रचार करा किंवा त्यांच्यावर कितीही टीका करा, तुम्ही हाती तलवार घ्या, बंदूक घ्या अथवा सर्व जग मानवी रक्तात बुडवा, तरी पण मूर्तीची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत त्या राहणारच. या साऱ्या अनुष्ठानांच्या पद्धती व धर्माच्या या सर्व पायऱ्या राहतीलच आणि त्या का राहिल्या पाहिजेत हे आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशावरून कळून येते. श्रीकृष्णानंतर भारताच्या इतिहासात एक खेदकारक अध्याय सुरू झाला. गीतेमध्येच संप्रदायांमधील कलहाचा अस्पष्ट सूर आपल्याला ऐकू येतो आणि त्या सर्वांचा समन्वय साधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण मध्ये उभे राहून त्यांच्यामधील विरोध दूर करताना दिसतात. ते समन्वयाचे सर्वश्रेष्ठ उद्गाते व प्रचारक होते. त्यांनी म्हटले, दोऱ्यात मणी ओवावेत तसे सर्वजण माझ्यामध्ये वस आहेत. आपल्याला संप्रदायांमधील विरोधाचे अस्फुट सूर श्रीकृष्णाच्या काळापासूनच ऐकू येतात. श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे काही काळ समन्वय व शांती ही प्रस्थापित झाली होती असे दिसते.
त्यानंतर पुन्हा कलहास प्रारंभ झाला. यावेळी तो केवळ संप्रदायांमध्येच नव्हता, तर तो जाती जातींमध्ये होता. हा कलह आपल्या समाजातील ब्राह्मण व क्षत्रिय या दोन प्रधान वर्णात सुरू झाला आणि त्यानंतर जवळजवळ 1000 वर्षे ज्या लाटेने भारताला व्यापून टाकले, तिच्या शिरोभागी आपल्याला आणखी एका महिमाशाली विभूती दिसून येते, ती म्हणजे शाक्य मुनी गौतम बुद्ध ही होय. त्यांच्या उपदेशांविषयी व प्रचार कार्याविषयी तुम्ही जाणताच. ईश्वराचा अवतार म्हणून आपण त्यांची पूजा करीत असतो. जगातील एक अद्वितीय व अत्यंत धीट असे ते नीतिमत्तेचे प्रचारक होते. ते सर्वश्रेष्ठ कर्मयोगी होते. भगवान श्रीकृष्ण स्वतःचे उपदेश कार्यान्वित कसे करावे ते दाखवण्यासाठी जणू स्वतःचे शिष्य बनून आविर्भूत झाले. गीतेत प्रतिपादिलेला संदेश पुन्हा एकदा आपल्याला ऐकू येऊ लागतो. स्वल्पमपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या धर्माचे थोडेसेही आचरण आपल्याला मोठ्या भयापासून वाचविते. स्त्रियो वैश्याः तथा शूद्राः तेपि यान्ति पराम गतिम. स्त्रिया वैश्य इतकेच नव्हे तर शूद्रही परमगती प्राप्त करून घेऊ शकतात. सर्वांची बंधने नष्ट करून परमसाध्य जो मोक्ष, त्याचा मार्ग सर्वांना मोकळा करून देणारा गीतेमधला श्रीकृष्णाचा संदेश मेघगर्जनेप्रमाणे आपल्या कानावर आदळतो. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अर्थात ज्यांना समत्व बुद्धी प्राप्त झाली त्यांनी या जीवनातच इहलोकावर जय मिळवला. कारण ब्रह्म हे सम व निर्दोष आहे, म्हणून असे महात्मे ब्रह्मातच वास करीत असतात. समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम. अर्थात याप्रमाणे परमेश्वराला सर्वत्र समभावे वास करीत असलेला पाहून तो योगी स्वतः आत्म्याचा घात करीत नाही व अखेरीस परमपदाला जाऊन पोहोचतो. या उपदेशाचे जणू काही जिवंत उदाहरण समोर ठेवण्यासाठी, या उपदेशाचा निदान काही अंश तरी प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्यासाठी त्या उपदेष्टाने स्वतः पुन्हा अवतार धारण केला आणि तो म्हणजे शाक्य मुनी गौतम बुद्ध हा होय. आपला उपदेश गरीब व पीडित जनांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष देवभाषेचाही त्याग करून लोकभाषेचा अंगीकार केला. गरीब भिकाऱ्यात व दलित जनात राहता यावे याकरता त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. साक्षात रामचंद्रांप्रमाणे त्यांनी चांडाळालाही पोटाशी धरले. त्यांचे महान कार्य व चारित्र्य याविषयी तुम्ही जाणताच, परंतु त्या कार्यात एक मोठा दोष होता व त्यामुळे आजही आपल्याला दुःख भोगावे लागत आहे. याचा दोष भगवान बुद्धांकडे नाही, ते शुद्ध व महान होते, पण बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे ज्या निरनिराळ्या असभ्य व असंस्कृत जाती आर्यांच्या समाजात प्रविष्ट झाल्या, त्या दुर्दैवाने बुद्धदेवानी शिकवलेले उच्च आदर्श आत्मसात करू शकल्या नाहीत. या जाती आपल्या विविध प्रकारच्या खुळचट समजुतींसह व बीभत्स उपासना पद्धतींसह मोठ्या संख्येने आर्यांच्या समाजात प्रविष्ट झाल्या. काही काळ त्या सुसंस्कृत झाल्यासारख्या दिसल्या, पण 1 शतकाच्या अवधीतच त्यांनी आपल्या वाडवडिलांपासून चालत आलेली भूते खेते सर्प आदी दैवते पूजण्यास सुरुवात केली. याप्रमाणे सर्व भारत खुळचट सते आणि उपासनेचे इतर अवडंबर नसे. बौद्धांच्या प्रचारामुळे हे यज्ञ लोप पावले व त्यांच्या जागी भव्य मंदिरे, अवडंबर पूर्ण विधी अनुष्ठाने व अवडंबर प्रिय पुरोहित वर्ग ही सारी निर्माण झालेली आज भारतात आपण पाहत आहोत. काही आधुनिक ग्रंथकार असे म्हणतात की ब्राह्मण वर्ण प्रणित मूर्ती पूजेचा बुद्ध देवानी नाश केला. त्यांचे ग्रंथ वाचून मला हसू येते. या ग्रंथकारांना अधिक कळावयास हवे होते. बौद्ध धर्माने ब्राह्मणी धर्म व मूर्ती पूजा यांची निर्मिती केली आहे हे त्याला ठाऊक नाही. 1-2 वर्षांपूर्वी एका रशियन लेखकाने लिहिलेले एक पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात त्याने असे म्हटले आहे की येशू ख्रिस्तांच्या जीवनाविषयी त्याला आश्चर्यकारक माहिती मिळाली आहे. या ग्रंथाच्या एका भागात तो म्हणतो की येशू ख्रिस्त हे जगन्नाथाच्या देवालयात ब्राह्मणांकडून धर्माचे शिक्षण घेण्यासाठी गेले होते, परंतु ब्राह्मणांच्या संकुचितपणाला व त्यांच्या मूर्ती पूजेला विटून ते तिबेट मधील लामांकडे गेले व तेथे ज्ञान प्राप्त करून व सिद्ध होऊन स्वदेशी परत गेले.
भारताच्या इतिहासाचे थोडेही ज्ञान असणाऱ्यास या विधानावरूनच कळेल की या पुस्तकातील सगळीच माहिती खोटी आहे, कारण जगन्नाथाचे मंदिर हे प्राचीन बौद्ध मंदिरच आहे. आपण हे मंदिर व अन्य मंदिरे घेऊन त्यांना पुन्हा हिंदू देवालयाचे स्वरूप दिले आहे. अजूनही अशा अनेक गोष्टी आपल्याला करावयाच्या आहेत. असे हे जगन्नाथाचे स्थान असून त्यावेळी तेथे एकही ब्राह्मण नव्हता, आणि तरीही आपल्याला असे सांगण्यात येते की येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणी येऊन ब्राह्मणांकडून शिक्षण घेतले. आमच्या या रशियन पुराण वस्तुशास्त्रज्ञाचे म्हणणे हे असे आहे. आपण ऐकत होतात स्वामी विवेकानंदांची भारतीय व्याख्याने. अभिवाचक विनय आपटे, सादर करते राजेंद्र पाटणकर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.